रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर तुम्ही काल म्हटलं होता की माझ्या जागेवरती अर्ज दाखल केला होता वंचितने आणि काँग्रेसने. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? मला आत्ताच समजलं की काँग्रेसचे 2 अर्ज होते ते त्यांनी माघारी घेतलेले आहेत. म्हणून मला सचिन सावंतने सांगितलं, पण वंचितवाल्यांचा काय अर्ज माघारी निघालेला नाही 133 मधला. ठीक आहे, आता मैत्रीपूर्ण लढत खेळू आपण तिथं. टोटल आम्ही 40 नंबरला आदित्य यादव आहेत, 106ला सविता उतेकर आहेत, 109ला संजय घरत आहेत आणि प्रतीक्षा जाधव आमची 133ला आहे. असे करून माझे जवळजवळ आता काहीतरी 10 उमेदवार आहेत सारे म्हणून मुंबईमधले. आणि आम्ही त्या ताकदीनं काँग्रेस रासपा चांगलं ताकदीनं लढत ही मला विश्वास आहे. आणि त्यात आम्ही रिझल्ट घेऊ. जागा आम्ही कमीच घेतल्या होत्या, पण त्यात विनिंगची शक्यता मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी घात केलाय, पण चित्त आता एका ठिकाणी त्यांनी भरलेलं आहे तिथं. आता त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही. विशेष म्हणजे त्यांनी भरायला नाही पाहिजे होतं जागा. मला काँग्रेस प्रकाश आंबेडकरांशी बोलले नव्हते का? बोललो होतो, त्याचा फोन लागला नाही. पण त्यांच्या प्रवक्त्याशी वगैरे माझं बोलणं झालं आणि ते म्हणले होते काढून घेतो, पण नाही घेतला आता त्याची. नाराजी तुमची? नाही, आता नाराजीचा काय प्रश्न आहे. आता लढू, ते बी मैत्री पक्षाला आम्ही मिळून लढू. आता मग काय करायचं ते. काँग्रेसने नाही दिला तुम्हाला? नाही, काँग्रेसने दिलेला शब्द पाळला होता. काँग्रेसने पाळला होता शब्द. काँग्रेसचा काही दोष नाही. काँग्रेसने दिलेला शब्द वर्षाताईनं दिला, हर्षवर्धन सपकाळनं दिला, सचिन सावंत. वंचितने पाळला नाही? वंचितनं आता त्यांच्याशी माझी स्वतः प्रत्यक्षात बोलणं झालं, त्यांच्या त्या प्रवक्त्याशी झालं तर बोलणं, पण त्यांनी भरायलाच नाही पाहिजे होता. एवढीच माझी अपेक्षा होती त्यांच्याकडे. आता प्रत्यक्ष रासप किती जागांवरती मुंबईत लढते? आत्ता सध्याला आम्ही, मला वाटते 8 जागा आमच्या फायनल झाल्या. 8 जागामध्ये लढतो आहे. काय आता प्रचाराची कशी दिशा असणार आहे, काय कसं? 5-7 तारखेनंतर फायनल होईल. काँग्रेस वगैरे आम्ही संयुक्त म्हणून प्रचार करू चांगला. महाराष्ट्रात बी मला फिरायचं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, लातूर, नांदेड, नाशिक, नागपूर, अकोला, जळगाव, अमरावती सर्व ठिकाणी कॅन्डिडेट आहेत. प्रकाश आंबेडकर मंचावर असतील तुमच्या? असेल ना. आता युती आहे म्हटल्यावर आता प्रश्नच नाही ना. युतीत म्हटल्यावर असणार काँग्रेस, वंचित, मला वाटतं गवई साहेब, नंतर CPM, CPI सर्व आम्ही बरोबर असू. आता तुमच्या एक जागावरती तुम्ही नाराजी व्यक्त केली नसतं, तुमच्या याच्यातून दिसतंय ते. काँग्रेसला सुद्धा ज्या 16 जागा परत केल्या त्यावरून सुद्धा काँग्रेसची काही प्रमाणात नाराजी आपल्याला पाहायला मिळते. आता ते आज काय होतं, आपण दिलेले शब्द पाळलं पाहिजेत. आपण राजकारण करतोय, आपण युती करतोय, या दृष्टीनं व्हायला पाहिजे, पण नाही घडलं आता ते. त्यामुळे पण आता आम्ही लढू आणि जिंकू. समोर कोणाचं आव्हान आहे? ठाकरे बंधूंचं आहे की महायुतीचं आहे? नाही, आम्ही महायुतीचं आम्हाला मानतोय. आम्ही ह्यात महायुती होऊन जाईल आमच्याशी. महायुतीचंच आम्हाला आव्हान आहे. आणि ठाकरे बंधू वगैरे आम्ही निवडून आलो तर ठाकरे बंधून आम्ही एकत्र बसू. अंडरस्टँडिंग होईल तुमची? अंडरस्टँडिंग. आता निवडणुकीपूर्वी आहे तशी? नाही, आता नाही. निवडणुकीपूर्वी नाही. आता सध्याला निवडून आल्यावर मॅजिक फिगर बघू आम्ही काय करायचं त्यावेळेस. मैत्रीपूर्व लढत होईल? हां, मैत्रीपूर्ण लढत होईल आमची. ठाकरेमध्ये आणि तुमच्या आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे होऊन जाईल. आता त्या दृष्टीनं निवडून आता त्यांचंही पॅनल पडलं आहे, महायुतीचं पडलं आहे, आमचं पडलं आहे. आता तसं 3 पॅनल आहेत उभा. 3मध्ये आता जनता ज्याला आधार देईल त्यातून राज्य करता येईल. जनता ह्यात चला. आता आपण सगळ्यात मोठं म्हणावं लागेल की निवडून आल्यानंतर जे आहे ते आम्ही ठाकरे बंधू आणि आम्ही एकत्र जे आहे ते सत्ता स्थापनेसाठी करू, असं महादेव जानकरांनी मोठं जे आहे ती एक प्रकारे घोषणा केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन रोहित कांबळे सरासुरने ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.